नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय "वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार". प्रकरण 16, चित्रपटगृहे. मला आठवायला लागल्यापासून सन 1940 ते 42 सालापर्यंत पुण्यात असलेली चित्रपटगृहे म्हणजे डेक्कन, विजय, भानुविलास, आर्यन, मिनर्वा, प्रभात, ग्लोब आताचे श्रीनाथ, श्रीकृष्ण, विजयानंद, वसंत, शिरीन सध्याचे अल्पना, पॅरेमाउंट सध्याचे रतन, दिलखुश आधीचे रेनबो, कॅपिटॉल, वेस्ट एंड, एम्पायर, नेवेल व भारत, सोलापूर बाजारजवळ व आताचे निषाद. नाटकाच्या तिकिटाप्रमाणे वेश्यांकरिता वेगळा आकार किंवा बसायची जागा नव्हती. तिकिटांचे दर होते 4 आणे, 8 आणे, 10.5 आणे, फॅमिली सर्कल व ₹1.5 बॉक्स. आर्यन, भारत, दिलखुश या थिएटर्समध्ये दर रविवारी सकाळी 10 वाजता जादा खेळ असे व त्यांचे दर सवलतीचे असत. आर्यनला शेवटचा दर नेहमीच 2 आणे असे. रविवारच्या सकाळच्या खेळात शेवटचा दर 1 आणा असे. 1 आणे दराची तिकिटे कधी संपत नसत, कारण त्या दरांची बाके प्रेक्षकांनी पूर्ण भरल्यावर चालक प्रेक्षकांना स्टेजवर पडद्याच्या दोन्ही बाजूस बसवीत. भारतमध्ये खालच्या दरांच्या तिकीट रांगेजवळ मॅनेजर चाबूक घेऊन उभा असे. आर्यनमध्येच लोकमान्य टिळकांनी बाबूराव पेंटरांचा सैरंद्री पाहिला होता. आर्यनमध्ये बहुतेक वाडिया निर्मित हाणामारीचे चित्रपट दाखवीत. त्यात बाबूराव पहिलवान, मास्टर भगवान, जॉन कॉवर्स, फिअरलेस नादिया, वत्सला कुमठेकर ही मंडळी असत. आषाढी एकादशीला संत तुकाराम किंवा संत कान्होपात्रा, वटसावित्रीच्या दिवशी सरस्वती सिनेटोनचा सती सावित्री अशांसारखे चित्रपट हमखास दाखवीत. फर्स्ट रन चित्रपट आर्यनमध्ये दाखविले गेल्याचे स्मरत राहील. आर्यन म्हणजे एक अजायबघरच म्हणायला हवे. थिएटरच्या आवारात उत्तम बगीचा होता. उत्तम आरास करून गणपती बसवला जाई. शोकेसमध्ये लावलेल्या हाणामारीच्या चित्रपटांच्या वेगवेगळ्या फोटोवरून समाजातील खालच्या दर्जाची मुले ह्यो नट त्या नटाला अशी फाईट हाणतो, तवा ती नटी सगळ्यांना हाणते असे सांगत चित्रपटांच्या कथानकाची ओळख करून देत. शेजारचा मुलगा सडक छाप सिगारेट, रस्त्यात सापडलेले सिगारेटचे थोटूक ओढता ओढता ते कथानक धुंद होऊन ऐकी. जग बदलत होते, पुढे जात होते, पण आर्यन मात्र जुने ते सोने असा जप करीत आपले वेगळेपण टिकवून होते. वेगळेपण म्हणण्याचे कारण इतकेच की थिएटरला कधी रंग नाही. 4 भिंतींवर खूपच खाली लावलेल्या पत्र्यांमुळे थंडीच्या दिवसातही उकडत असे. पावसाळ्यात वरच्या दाराचे तिकीट काढून आलेला प्रेक्षक चक्क छत्री उघडी ठेवून चित्रपट पाहत असे. एकुलता एक प्रोजेक्टर असल्याने खूपच पंचायत होई. पहिले रीळ संपल्यावर दुसरे रीळ लावण्याच्या दरम्यानचा काळात पडद्यावर सैन्यात दाखल व्हा, शिवाजी महाराजांचा कित्ता गिरवा, महिना 16 रुपये पगार, कपडे जेवण खाण फुकट अशी स्लाइड दाखवीत. अधीर झालेले प्रेक्षक मात्र शिट्ट्या मारता मारता प्रोजेक्टर ऑपरेटरची आई माई उद्धारून आचकट विचकट शिव्या देत. गेंड्याचे कातडे असलेल्या ऑपरेटरला याचे काहीच वाटत नसावे. पहिले रीळ काढून दुसरे लावून चित्रपट सुरू होईपर्यंत चहा, शेंगदाणे, शेवचिवडा, पानविडी, सिगारेट विकणारे फेरीवाले माल विकता विकता प्रेक्षकांच्या रांगातून मुक्त संचार करीत. त्यामुळे चित्रपट सुरू झाला तरी गिऱ्हाईकांना उरलेले पैसे परत देणे, गिऱ्हाईकाने नाण्याचा खरा खोटा प्रकार पाहणे यात 5-1 मिनिटे सहज जात. शेडच्या पत्र्यांना आधार म्हणून लावलेले खांब प्रेक्षकांना गैरसोयीचे वाटत असत. त्या काळी बहुतेक चित्रपट संस्था आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनार्थ वेगवेगळी चित्रपटगृहे कराराने बांधून ठेवत असत. वेस्टर्न इंडिया थिएटर्सचे ताब्यात मिनर्व्हा, ग्लोब, श्रीकृष्ण, वेस्ट एंड, कॅपिटॉल, एम्पायर ही चित्रपटगृहे होती. घारे थिएटर्सच्या ताब्यात डेक्कन व अपोलो चित्रपटगृहे होती. मी मराठी चौथीत असताना डेक्कन बांधले जात होते. गंमत म्हणून मी त्यावेळी 3 चाकी सायकलवरून बांधकाम पाहण्यास गेलो होतो. लकडी पुलावरून त्या काळी मी एकटा 3 चाकी सायकलवरून आलो. यावरून पुण्याच्या त्या काळच्या रहदारीची कल्पना येईल. डेक्कन व अपोलो येथे बहुधा इंग्रजी चित्रपट दाखवीत. पुणे कॅम्पमधील वेस्ट एंड, एम्पायर, कॅपिटलमध्ये 12ही महिने फक्त इंग्रजी चित्रपट दाखवीत. या 3 थिएटरमध्ये बारवर सर्व प्रकारचे मद्य मिळे. तसेच खाण्याकरिता हॉट डॉग नावाचा खाद्यपदार्थ मिळे. वेस्टर्नमध्ये इंग्लिश गोल्ड फ्लेकच्या सिगारेटचे पाकिट 1948 साली 2.5 रुपयाला मिळे. शुद्ध व्हर्जिनिया तंबाखूची सिगारेट ओढण्याचा आनंद मी कैक वेळा उपभोगलाय. या थिएटरांच्या आवारात साहेब लोकांच्या मडबानी संकोचपणे धूम्रपान करताना आढळत. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात मात्र या 3 चित्रपटांना थोडी अवकळ आली होती.
कारण असे की पुण्याच्या शामराव भोळ्यांनी सोलापूर बाजारमधील भारत चित्रपटगृह काही काळ कराराने चालवावयास घेऊन त्याचे नूतनीकरण केले. नाव दिले ओडियन. हॉलिवूडच्या नवीन फिल्म्स या थिएटरमध्ये दाखवण्याचा सपाटा लावल्यापासून वरील चित्रपटगृहे जवळजवळ ओस पडली होती. गॅस लाईट, बेदिंग ब्युटी, नॅशनल वेल्वेट, लॉस्ट वीकेंड हे चित्रपट मी तेथे पाहिले. थिएटरचे आवार प्रेक्षकांनी आणि खासगी मोटारींनी तुडुंब भरलेले असे. सध्याचे निषाद टॉकीज ते हेच. आर्यन आणि विजयानंद ह्यांनी पण मला एकदा सुखद धक्का दिला. आर्यनमध्ये मी एकदा चार्ल्स बोये आणि मार्लिन डिट्रिचच्या भूमिका असलेला गार्डन ऑफ अल्ला पाहिला, तर विजयानंदमध्ये टेनेसी विल्यम्सच्या नाटकावर आधारलेला रोज टॅटू पाहिला. प्रभातमध्ये नाताळच्या काळात रोज बदलते गाजलेले इंग्रजी चित्रपट दाखवित. मिनर्वा, ग्लोब, श्रीकृष्ण या चित्रपटगृहांच्या डोअर कीपरचा पोशाख म्हणजे काळा कोट व पांढरी पॅन्ट. प्रभात सोडून इतर थिएटर्सच्या डोअर कीपर्सना गणवेश नसे. रतन चित्रपटगृहाचे पहिले नाव पॅरेमाउंट, त्याआधीचे सेंट्रलमध्येच फिअरलेस, नादियाचा पंजाब मेल व बाबूराव पेंटरांचा प्रतिमा लागला होता. बॉम्बे टॉकीजचे चित्रपट प्रामुख्याने येथेच प्रदर्शित होत. वसंतमध्ये भट बेडेकर प्रॉडक्शन्सचा ठकीचे लग्न सत्याचे प्रयोग लागला होता. रणजीतचे चित्रपट येथेच प्रदर्शित झाले. ग्लोब, आत्ताचे श्रीनाथ मध्ये मिनर्वा, पांचोली आर्ट पिक्चर्स, लाहोर तसेच न्यू थिएटर्सचे चित्रपट प्रदर्शित होत. मिनर्वात सरस्वती सिनेटोनचे प्रकाश पिक्चर्सचे हंस नवहंसचे चित्रपट प्रदर्शित होत. सावकारी पाश चित्रपट मी येथेच पाहिला. चित्रपटाच्या आधी व मध्यंतरात जो चित्रपट चालू असेल त्या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका लावीत. चित्रपटांच्या खेळाचे तिकीट काढताना रांग लावण्याचा प्रघात नव्हता. खिडकी उघडण्याचे वेळी झुंबड उडे, बळी तो कानपिळी हा न्याय. खिसा कापण्याचा धंदा करणारे तळागाळातील लोक येथेही असत. तिकिटे न मिळाल्याने निराशेने परत जाणाऱ्यांसाठी काळ्या बाजारात तिकिटे मिळण्याची सोय तेव्हाही होती. पण तिकिटे पारखून घेणे अगत्याचे ठरे, कारण भलत्याच तारखेचे वा खेळांचे तिकीट मिळून डोगर कीपर कडून धक्के मिळण्याचा धोका फार. अशा वेळी बाहेर तिकीट विक्री करणारा अज्ञात स्थळी रवाना होई. ग्लोब सिनेमाच्या बाहेर संध्याकाळपासून रात्री बऱ्याच उशिरापर्यंत सावकारी करणारे पठाण घोळक्याने उभे असत. त्यांच्या हातात चामड्याच्या वादीचे चाबूक असत. सभ्य लोक पठाणांना टाळून जात. रविवार पेठेतील बोहरी जमातखान्याच्या आसपास जागा भाड्याने घेऊन हे पठाण राहत. त्यांचा दर्शनी खोलीत एक भक्कम तिजोरी दिसे. डोळ्यात नेहमी सुरमा घातलेले पठाण मला अजून आठवतात. असो, तिकीट असलेला प्रेक्षक डोअर कीपर पाशी गेला की तो प्रेक्षकाला तिकिटाचा अर्धा भाग परत करी. त्यावर लिहिलेली किंवा छापलेली सूचना अशी असे: ज्या खेळाचे तिकीट त्याच खेळास चालेल. काही कारणाने खेळ बंद पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत. हा भाग विकत घेणाऱ्याने ठेवावा. प्रभात टॉकीजचे स्वतःचे खास वेगळेपण होते. नजरेत भरण्यासारखे वेगळेपण म्हणजे थिएटरचे उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम. हे बांधकाम श्री एन जी पवार या इंजिनियरने केले. पवारांची इतर कामे म्हणजे प्रभात स्टुडिओ व काँग्रेस हाऊस. थिएटरमधील रंग ताजातवाना वाटे. प्रेक्षकांची बसण्याची जागा प्रशस्त होती. चित्रपट पाहण्यास अडथळा येईल असे खांब नव्हते. स्टेज लाल मखमली पडद्याने झाकलेले असे. पडद्याच्या प्रत्येक भागावर प्रभात फिल्म कंपनीचे तुतारीचे बोधचिन्ह असे. पडदा उघडला जात असताना तुतारीचे स्वर ऐकू येत. मुख्य पडदा उघडल्यावर नजरेस पडे तो खूप आत असलेला पडदा. स्टेजच्या डाव्या हातावर बऱ्यापैकी उंचीवर विजेवर चालणारे घड्याळ होते. चित्रपट सुरू असताना अंधारातही कोणत्याही प्रेक्षकाला वेळ कळणे सोयीचे जावे म्हणून प्रोजेक्शन रूम मधून घड्याळावर अंधुकसा हिरवा प्रकाश टाकलेला असे. स्त्रियांसाठी तळमजल्यावरील बसण्याची व्यवस्था सर्वात मागे होती. कोणत्याही चित्रपटगृहात स्त्रियांसाठी न केलेली सोय म्हणजे डाव्या कोपऱ्यात व उजव्या कोपऱ्यात काचेचे तावदान असलेली 2 लाकडी केबिन्स. त्यामुळे चित्रपट चालू असताना आपली रडणारी मुले घेऊन स्त्री प्रेक्षक या केबिनमध्ये बसून सिनेमा पाहत असत. इतर प्रेक्षकांना मुलांच्या रडण्याचा त्रास होत नसे. प्रभात टॉकीजचे डोअर कीपर्स अंगात लाल रंगाचा ब्लेझर कोट घालीत. गळ्याला नेकटाय असे. पांढऱ्या रंगाची एक पॅन्ट व बूट असे. दाढी साफ केलेली आढळे. वर्तन सभ्य असे. कोणाही उडाणटप्पू इसमास या थिएटरमध्ये नोकरी मिळवणे कठीण होत असावे. प्रभात चित्रांची पोस्टर्स देखणी असत. माणूस, माझा मुलगा, रामशास्त्री या चित्रपटांची पंडित आर्टिस्टनी काढलेली पोस्टर्स आजही डोळ्यांसमोर येतात. हे पुण्यातले सभ्य थिएटर समजले जाई. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.